तर सध्या इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे। एकमेकांवर मिसाईल डागले जात आहेत आणि या दोन्ही देशांमधील जे सामान्य नागरिक आहेत ते मारले गेल्याचं दोन्ही देशांनी सांगितलेलं आहे। असं असताना आता हे युद्ध नेमकं कुठपर्यंत आलंय आणि कुठे जाणार हा सवाल जगातील प्रत्येकाला पडलेला आहे आणि त्याचाच आढावा घेणार आहोत या सेगमेंटमध्ये। तर इस्रायल आणि इराणमधील युद्ध भीषण रूप धारण करतंय। इराणने दक्षिण इस्रायलमधील सर्वात मोठ्या रुग्णालयावर हल्ला केलाय। इराणने इस्रायलच्या तेल अवीव शहरावर क्षेपणास्त्र डागलेली आहेत। म्हणजेच तेल अवीव ही राजधानी आहे इस्रायलची आणि त्या ठिकाणी मिसाईल डागण्यात आले आहेत इराणकडून। इराणने इस्रायलमधील जेरुसलेमवर सुद्धा हल्ला केलाय। तर तेल अवीववरील हल्ल्यामध्ये 3 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि 33 नागरिक जखमी झालेत। दक्षिण इस्रायलमधील सर्वात मोठं रुग्णालय असलेल्या सोरोका रुग्णालयावर सुद्धा इराणने मोठा हल्ला केलेला आहे। एकीकडे इस्रायलकडून इराणवर हल्ले केले जात आहेत तर दुसरीकडे इराण सुद्धा अशा पद्धतीने मोठे हल्ले करताना आपल्याला दिसून येत आहेत। तर एक प्रकारे मिसाईलचा हा थवा आहे का असा सवाल उपस्थित होतोय। मिसाईल असतील किंवा ड्रोन पाठवण्यात आले आहेत इराणकडून। आपण बघितलं तर इस्रायलकडे एक आयर्न डोम आहे मात्र त्याचाही फायदा फारसा होताना दिसत नाहीये कारण जे नुकसानीचे इस्रायलमधील नुकसानीचे दृश्य आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतोय या रुग्णालयाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। ती बिल्डिंग ध्वस्त झाल्याचं दिसतंय। तर तेल अवीवच्या इस्रायली स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीवरही इराणने हल्ला केलाय। या हल्ल्यामुळे इस्रायलला मोठा झटका बसलेला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार क्षेपणास्त्र डागून हा हल्ला करण्यात आला। हा हल्ला इस्रायलच्या आर्थिक स्थिरता आणि सुरक्षा व्यवस्थेवर थेट हल्ला मानला जातोय कारण याच ठिकाणी स्टॉक एक्सचेंज ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये मुंबईमध्ये शेअर बाजार आहेत त्याच पद्धतीने तेल अवीव जी राजधानी आहे इस्रायलची त्या ठिकाणी असलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या बिल्डिंगवर सुद्धा इराणने हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामुळे इस्रायलला मोठा झटका बसलाय। तर इस्रायल इराण युद्धासंदर्भात आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे। इस्रायलने इराणच्या आण्विक तळांवर मोठा हल्ला केला। इराणच्या अरकमध्ये इस्रायलने हल्ला केलाय। यापूर्वीच इस्रायलने खोंदाब आणि अरक या 2 भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना परिसर खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या। या सूचनेतून इस्रायलने हल्ला करण्याचा इशारा दिला होता आणि त्यानंतर अशा पद्धतीने इस्रायलकडून हल्ला करण्यात आला आहे। हे आकाश आहे इराणच्या अरक इथलं आणि याच ठिकाणी जो अणुसाठा असल्याचं बोललं जात आहे, जो युरेनियमचा साठा आहे तो असल्याचं बोललं जात आहे आणि त्या ठिकाणी आधी इस्रायलकडून तिथल्या लोकांना हा परिसर खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने हल्ला करण्यात आलाय। तर इराण इस्रायल युद्धादरम्यान इराणने पुन्हा इस्रायलला धमकी दिली आहे। इस्रायलने जे हल्ले केले त्यासाठी पश्चाताप करावा लागेल, रिग्रेट करावं लागेल असं म्हटलेलं आहे। तर या हल्ल्याची मोठी किंमत इस्रायलला मोजावी लागेल असा इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेला आहे। एकीकडे धमकी देण्यात आलेली आहे इस्रायलकडून आणि टार्गेट सेट करण्यात आला आहे, टाइमलाईन सेट करण्यात आली आहे इराणला संपवण्याची। तर दुसरीकडे इराणचे जे नेते आहेत परराष्ट्र मंत्री आहेत ते सुद्धा इस्रायलला धमकी देताना दिसून येत आहेत। जे हल्ले इस्रायलकडून सुरू आहेत त्याची मोठी किंमत मोजावी लागेल इस्रायलला असा इशारा आता इराणने दिलाय। तर इस्रायल इराण युद्ध आता वेगळ्या वळणावर आलं आहे। दोन्ही देशांच्या नेत्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत। इस्रायलवर आता कोणतीही दयामाया न दाखवण्याचं धोरण इराणने घेतलेलं आहे, म्हणजेच नो मर्सीचं हे धोरण घेतलंय। त्यामुळे या युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। इस्रायलची इराणला खुली धमकी। खोमेनींचा नेत्यांना नो मर्सीचा इशारा।
अमेरिकेला इराणची वॉर्निंग। इराण आणि इस्रायलमधील संघर्ष वाढत चाललाय। दोन्ही बाजूने भीषण हल्ले केले जात आहेत। घातक मिसाईल्सचे मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू आहेत। दोन्ही देशातील परिस्थिती अत्यंत भयावह बनली आहे। आता इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या वक्तव्यामुळे युद्धाचा भडका उडणार असल्याचं स्पष्ट झालंय। इराणनं इस्रायल विरोधात नो मर्सी अर्थात कोणतीही दयामया न दाखवण्याचं धोरण स्वीकारलंय। झायोनिस्ट दहशतवादी शासनकर्त्यांना सडेतोड प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे। आम्ही झायोनिस्टांना कोणतीही दयामया दाखवणार नाही। आयतुल्ला खुमेनी, सुप्रीम लीडर इराण। हे वक्तव्य कोणत्या न्यूज चॅनलवरील चर्चेत बोललं गेलं नाही, तर इराणच्या सर्वोच्च नेत्यानं इस्रायलला खुलेआम धमकावलंय। तेहरान केवळ धमक्या देत नाही, तर तो कोणत्याही थराला जाऊन युद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचं लपून राहिलं नाही। हमास, हिजबुल्ला आणि हुतीमधील कट्टरतावादी गट इस्रायल विरोधात आक्रमक असताना इराणच्या नेत्यानं ही धमकी दिली आहे। इराणी अधिकाऱ्यांनी अमेरिकेतील प्रसार माध्यमांमार्फत हा संदेश इस्रायलला दिलाय। जर अमेरिकेनं इस्रायलच्या बाजूने युद्धात उडी घेतल्यास इराण सर्वात आधी इराकमधील अमेरिकेच्या तळावर हल्ला करण्याची शक्यता आहे। इराणच्या धमकीनंतर इस्रायलनं युद्धाच्या नुकसानीची आकडेवारी जारी केली आहे। इराणनं आतापर्यंत 440 मिसाईल्सचा मारा केला, त्यामध्ये 24 नागरिक ठार आहेत, तर 1300 जण जखमी झाले असल्याचा दावा इस्रायलनं केलाय। हा संघर्ष केवळ ड्रोन आणि मिसाईल्स पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आता आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सारीपाठ मांडला गेलाय। त्यामध्ये आता अमेरिकेची एंट्री होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर इराणला संपवण्याचा चंग इस्रायलनं बांधलेला आहे। एवढंच काय, पण त्यासाठी डेडलाईन सुद्धा निश्चित केली आहे। त्यामुळे पुढच्या 2 आठवड्यामध्ये इराणवर भीषण हल्ले होण्याची शक्यता वर्तवली जाते। इस्रायल हवाई दलाचा मोठा हल्ला। 60 पेक्षा जास्त लढाऊ विमानांचा इराणवर हल्ला। इराणच्या विनाशाची इस्रायलकडून टाइमलाईन। इस्रायलच्या हल्ल्यामुळे तेहरानमध्ये दहशत। तेहरानमधील उत्तर, पश्चिम आणि मध्य ही शहरं स्फोटांच्या आवाजानं दणाणून गेली आहेत। इस्रायलच्या लढाऊ विमानांनी इराणमधील प्रमुख कंपन्या, सेंट्रीफ्यूज प्रोडक्शन साइट्स आणि मिसाईल असेंब्ली युनिट्स जमीनदोस्त केलेत। इस्रायलच्या या हल्ल्याचा उद्देश एकच होता, आणि तो म्हणजे इराणचा अण्वस्त्र निर्मिती प्रकल्प रोखणे। जर इस्रायल यात यशस्वी झाला तर त्याचा परिणाम इस्रायलच नाही, तर संपूर्ण जगाच्या राजकारणावर होणार आहे। आणि त्यामुळेच आता इस्रायलनं इराणच्या विनाशाची टाइमलाईन निश्चित केली आहे। इस्रायली लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 2 आठवड्यात इस्रायल आपलं टार्गेट पूर्ण करणार आहे। जे टार्गेट इस्रायलनं निश्चित केलंय ते पूर्णत्वास नेणार आहे। पण दरम्यानच्या काळात इराणच्या हल्ल्यामुळे इस्रायललाही मोठं नुकसान सहन करावं लागतंय। इराणच्या हवाई हल्ल्यामुळे इस्रायलची हवाई संरक्षण प्रणालीवर मोठा ताण पडलाय। हे युद्ध लवकर संपलं नाही तर लांब पल्ल्याच्या मिसाईल्सपासून संरक्षण करण्याची इस्रायलची क्षमता कमी होत जाणार आहे, आणि अमेरिकेला याची पुरेपूर जाणीव आहे। त्यामुळे अमेरिकेनं इस्रायलला हर प्रकारे मदत देऊ केली आहे। पण आता अमेरिकेलाही चिंता सतावू लागली आहे। इकडे इराणला नव्या संकटाचा सामना करावा लागतोय। आयतुल्ला खुमेनी यांच्या विश्वासू साथीदारांना इस्रायलनं एक-एक करून संपवलंय। इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात खोमेनींच्या संरक्षण सल्लागाराचा मृत्यू झालाय। त्यामुळे या संघर्षाच्या काळात खोमेनींना सल्ला कोण देणार असा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळेच आता रेव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडर हुसेन सलामी आणि मिसाईल प्रमुख आमिर अली हाजीजादे तसंच गुप्तचर विभाग प्रमुख मोहम्मद काझेमी यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे।
इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे। आगामी काळात युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर अमेरिकेनेही अखेर इस्रायल इराण युद्धामध्ये उडी घेतलेली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून इराणला इशारा दिलाय। अल खोमेनींनी आत्मसमर्पण केलं नाही तर गंभीर परिणाम होतील असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं। दुसरीकडे खोमेनी यांनीही कठोर उत्तर देण्याची भाषा केली आहे। त्यामुळे सुरू असलेलं हे युद्ध भीषण वळणावर जाणार असल्याचं स्पष्ट झालंय। इस्रायल इराण युद्धानं जगाच्या चिंता वाढवल्या आणि या चिंतेची व्याप्ती अधिक प्रमाणात वाढणार आहे। कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी अनकंडिशनल सरेंडर असं ट्विट करत इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनींना इशारा दिलाय। नव्हे तर या ट्विटच्या माध्यमातून अमेरिकेनेही आता इस्रायल इराण युद्धात उडी घेतली आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही। एका पाठोपाठ एक असे 3 ट्विट करत ट्रम्प यांनी इराणच्या विरोधातला आक्रमक पवित्रा जगाला दाखवून दिलाय। सुप्रीम लीडर म्हणून घेणारे खोमेनी कुठे लपलेत हे आम्हाला माहीत आहे। ते सोप्या निशाण्यावर आहेत, मात्र आता आम्ही त्यांना मारणार नाही। आमच्या सहनशक्तीची परीक्षा पाहू नका। अमेरिकन नागरिक आणि सैनिकांवरचे हल्ले सहन केले जाणार नाहीत, त्यामुळे विनाशर्त आत्मसमर्पण करा। अमेरिकेनं इराणवर पूर्णतः हवाई नियंत्रण मिळवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला। अमेरिकेच्या F-16, F-22, F-35 या फायटर विमानांच्या समोर इराण हतबल झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। प्रोग्रेसिव्ह नेतृत्व आणावं, ज्यामुळे इराणचा जो प्रवास न्यूक्लिअर बॉम्ब करण्याच्या दिशेकडे जातो आहे तो प्रवास थांबेल आणि इराण हे एक चांगलं राष्ट्र म्हणून पुढे येईल। तर उद्देश चांगला आहे की अणुबॉम्ब करायला नको, उद्देश चांगला आहे की एक प्रोग्रेसिव्ह सरकार यायला पाहिजे। इराणला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेसमोर कोणते पर्याय आहेत त्यावर एक नजर टाकूया। टार्गेटेड स्ट्राईक करून खोमेनींवर हल्ला केला जाऊ शकतो। रिजिम चेंज ऑपरेशनच्या माध्यमातून अमेरिकेला अनुकूल असणाऱ्या नेत्याला सत्तेवर आणलं जाऊ शकतं आणि फुल स्केल इन्व्हेजन म्हणजेच मोठ्या प्रमाणात लष्करी हल्ला करणं, ज्यामध्ये जमीन, हवाई आणि समुद्रमार्गे हल्ला केला जाऊ शकतो। अमेरिकेसमोर अली खोमेनींनी बिनशर्त आत्मसमर्पण केलं नाही तर त्यांची स्थिती सद्दाम हुसेन किंवा गद्दाफी यांच्यासारखी होईल का असा प्रश्न निर्माण झालाय। हुसेन आणि गद्दाफींना अमेरिकेनं संपवलं। 2003 मध्ये आत्मसमर्पणाला नकार देणाऱ्या सद्दाम हुसेनला पकडून अमेरिकेनं फाशी दिली, तर गद्दाफीची नागरिकांनी भररस्त्यात हत्या केली। अमेरिकेनं आक्रमक पवित्रा घेतला असला तरी खोमेनी यांनी झुकणार नाही असं स्पष्ट केलंय। खोमेनींनी ट्विट करून दहशतवादी सरकारला कठोर उत्तर द्यावं लागेल, त्यांना आम्ही कोणतीही दया दाखवणार नाही असा पवित्रा घेतलाय। परिणामी अमेरिका आणि इराणमधला संघर्ष अधिक भीषण रूप घेणार असल्याचं स्पष्ट झालंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर मिडल ईस्टमध्ये 2 देशांमध्ये युद्ध सुरू आहे, त्यामध्ये अमेरिकेनं ही उडी घेतलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्याचा परिणाम हा जगावर होताना दिसून येतोय। तो परिणाम नेमका काय याचेही अपडेट आपण